सर्वस्व आणि आता आम्ही कोकणामधून पण आलो आणि या लॉकडाऊन आणि कोकणातल्या निसर्ग नावाच्या विनाशक वादळाचे एकत्रित परिणाम पाहून हैराण झालो आहोत. पण कोरोनाग्रस्तांना लॉकडाऊनग्रस्त जे व्हावं लागलेलं आहे त्याचा परिणाम अगदी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि प्रत्येक राज्यामध्ये इतका भयावह दिसतो आहे की कोरोनापेक्षाही कुपोषणाचे बळी अधिक होतील की काय, असा प्रश्न मनामध्ये घर करून बसलेला आहे. हे निश्चित की परिवहन म्हणजे जे स्थलांतरित मजूर आहेत ज्यांचा प्रश्न तेच रस्त्यावर उतरल्यामुळे मोर्चाने नव्हे तर पायी फोड घेऊन घर वापसीसाठी जो देशापुढे आला, त्यामुळे संवेदना अनेकांच्या जागृत झाल्या. परंतु हे चित्र आलं की श्रमिकांचा रेकॉर्डच या देशातल्या नियोजनाच्या पटावरती अस्तित्वात नाही. 95% श्रमिक ज्यांना असंघटित म्हणून हिणवलं जातं ते खरं तर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या असुरक्षित ठेवले गेलेले श्रमिक आहेत आणि यामध्ये कोण सामील नाहीये. अगदी शेतमजुरांपासून ते बिल्डिंग आणि निर्माण मजुरांपर्यंत. पण यांचा सगळ्यांचा रेकॉर्ड कुठे आहे? सरकार कायदे जे आहेत त्याचं पालन कुठे आहे? आंतरराज्य स्थलांतरित मजूर जे महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने येतात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा विकास करतात, त्या सगळ्यांचा रेकॉर्ड शासनाच्या श्रम मंत्रालयामध्ये सुद्धा उपलब्ध नाही. कायदा मी आज तुम्हाला दाखवून सांगेन की ज्या ठिकाणी त्यांना एम्प्लॉयमेंट दिली जाते त्या ठिकाणी त्यांना रोजगार देणाऱ्या मालकाने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असतं आणि त्या रजिस्ट्रेशन मध्ये केवळ त्या श्रमिकाचं नावच नव्हे तर त्याला कुठलं काम देणार, किती वेतन देणार, कुठल्या सोयी देणार, हे सगळं नोंदवायचं असतं. जर मालक ठेकेदाराच्या तर्फे आला तर ठेकेदारांनी सुद्धा लायसन्स घेताना हा रेकॉर्ड तयार करून सरकारला सादर करायचा असतो. परंतु असं काहीही होत नाही या देशामध्ये, केवळ महाराष्ट्रात नाही, कुठल्याही ठिकाणी होत नाही. हे आपण आपल्या जिल्ह्यातल्या श्रम अधिकारीला किंवा सहाय्यक उपआयुक्तांना जे विभागीय स्तरावरती असतात त्यांना विचारले सापडेल. त्यामुळे आता युवराज भाऊने जे सांगितलं त्या स्थलांतरित श्रमिकांचा प्रश्न हा आम्हाला पहिल्यांदा घ्यावा लागला. पण आम्ही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की लॉकडाऊन जो जनतेवर थोपवला गेला आणि एकानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यापर्यंत तो वाढत गेला, त्याच्या सुरुवातीलाच जशी कोटामधल्या विद्यार्थ्यांची दखल घेतली गेली तशी ह्या श्रमिकांची दखल घेऊन आपण जर रेल्वेचं नेटवर्क काही दिवस उपलब्ध केलं असतं तर 8x10च्या खोलीमध्ये भिवंडीत असो, मालेगाव मध्ये असो की आणखी मुंबईच्या क्षेत्रांमध्ये असो राहणारी ती श्रमिक माणसं ज्यांना आलटून पालटून ती रूम वापरावी लागत असते त्यांना कोरोनाग्रस्त होण्याचा प्रसंग भोगावा लागला नसतो. ते आपल्या गावामध्ये शुद्ध वातावरणामध्ये, मोठ्या वातावरणामध्ये पोहोचले असते. परंतु तसं झालं नाही. केंद्र आणि राज्याचे संबंध हे कसे राजकीय बनतात याचं चित्र या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं, तसंच बंगालच्या जनतेने पाहिलं. हे तुम्हाला सांगू इच्छितो. आज सुप्रीम कोर्टामध्ये आमची जी केस लागलेली आहे त्याच्यामध्ये काही विशेष आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यातही फार उशीर झालेला आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने 28 मेला हे म्हटलं की सर्वांना मोफत पोहोचवा. लोक मात्र 5 ते 7 हजार रुपये प्रति व्यक्ती भरून आणि एकेका ट्रक मध्ये 120 लोक भरून जे पोहोचलेले आहेत ते आता तिथे राहू शकतील की नाही असाही प्रश्न निर्माण झाला. कारण त्यांना तिथेही रोजगार नाही, तिथेही रेशन नाही, अशा परिस्थितीत ते आम्हाला फोन करतायत आणि पूर्ण वेतन न घेता ते परत गेलेले आहेत. हे आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे आमच्या समन्वयातर्फे हे त्यांना वेतन देवण्याचं काम सुद्धा श्रम मंत्रालयाच्या मार्फत आम्ही करणं सुरू केलेलं आहे. काहींना वेतन या निमित्ताने मिळून गेलं, जसं हिंजवडीच्या काही सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना वगैरे वगैरे. परंतु मोठमोठे मालक सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये वेतन न देता चूप बसलेले आहेत. जे छोटे मालक आहेत ज्यांना देऊ शकत नाही त्यांना
मिळालेला तरी चालेल, परंतु जे मोठे मालक आहेत ज्यांचा बँक बॅलन्स सुद्धा कोट्यावधी रुपयांचा आहे त्यांनी, किंवा ज्या मोलकरणींना कामावर ठेवणाऱ्या मालकिणी आहेत, ज्यांच्या घरामधला कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला लॉकडाऊनचाही पगार मिळालेला आहे, त्यांनी तरी त्या मोलकरणींना त्यांचा पगार द्यावा, असा प्रत्येक क्षेत्रातल्या श्रमिकांचा मुद्दा उठवत आज आम्ही इथे पोहोचलेलो. नाभिकांचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. एड्स आणि चिकनगुनियाच्या वेळेला सुद्धा नाभिकांना लक्ष बनवलं गेलं होतं, आज परत त्यांना लक्ष बनवलं. आपण पाहतोय की हवाई जहाजमधून सुद्धा माणसं गेलेली आहेत विमानातून, आणि लॉकडाऊन झाल्यानंतर अयोध्येमध्ये सुद्धा गर्दी झाली. ट्रम्प आले आणि त्यांच्यासाठी 1 लाख लोक गोळा केले, तेव्हाही दुनियेमध्ये लॉकडाऊनचा मुद्दा नाही पण कोरोनाचा मुद्दा तर बनलेलाच होता. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा गरीब श्रमिकांना किंवा स्वयंरोजगारांना लक्ष बनवू नये, त्यांच्यासाठी नियम घालून देऊन त्यांचा रोजगार तत्काळ सुरू करावा, अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आम्ही बघतोय की आता सब्जी घेऊन भाज्या घेऊन गाड्या येत आहेत सोसायटीज मध्ये, जिथे थोडे सुस्थितीतले लोक आहेत, परंतु आमच्या भाजी विक्या बायका सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ऐकतो आहे की पोलिसांनी कुठे कुठे दंडे मारून त्यांना त्यांच्या भाज्या आणि त्यांच्या लॉऱ्या सुद्धा जप्त करून हटवलं गेलं. हॉकर्स ऍक्ट 2009 मध्ये बनवण्यामध्ये आमचा मोठा सहभाग होता, तेव्हा शिवराज पाटील मंत्री असताना तो ऍक्ट बनला, परंतु आजपर्यंत त्या ऍक्टचं पालन झालं नाही. आणि आता या निमित्ताने अनेक श्रम कायद्यांनी जे अधिकार श्रमिकांना दिलेले आहेत त्याचं पालन होत नाहीये, म्हणून तो प्रश्न आता सरकारने संघटनांच्या बरोबर चर्चा करून पुढे उठवला पाहिजे आणि अंमल केला पाहिजे, असं आमचं आहे. यामध्ये मुख्यतः 3 कायद्यांचा मी उल्लेख करू इच्छिते. एक, आंतरराज्य स्थलांतरित मजूर कायदा 1979, ज्याचा मी उल्लेख केला, रजिस्ट्रेशन लायसन्स. दुसरा, बांधकाम निर्माण मजदूर कायदा, ज्यांचा संपूर्ण रेकॉर्ड मालकांनी घालायचा असतो वेबसाईट, 1996. आणि तिसरा, अनऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स ऍक्ट ज्याला म्हणतात, असंघटित श्रमिक कायदा, तो 2008चा. या सगळ्यांच्या मसौदा बनवण्यापासून ते तपासून घेण्यापर्यंत आमचा जन आंदोलनाचा सहभाग होता. म्हणून आज आम्ही ठरवलेलं आहे की श्रम कायदे एकीकडे मोदी सरकार 44 केंद्रातले आणि 100 राज्यस्तरीय श्रम कायदे संपवून टाकू इच्छित आहेत, कमजोर करत आहेत, त्याचा तर विरोध करायचाच. पण जे कायदे आहेत, सुदैवाने महाराष्ट्राने आपल्या राज्यस्तरीय कायद्यांना बदलण्यास विरोध केला आहे, पण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांनी ऑलरेडी कायदे बदलण्याचं मंजूर केलं आहे. तेव्हा श्रमिकांचे कायदे जे स्वातंत्र्य चळवळीपासून झालेल्या संघर्षातून निर्माण झालेले आहेत, ते महाराष्ट्र सरकारने बदलू नये, उलट त्याचा पूर्ण अंमल करावा, असा आमचा आग्रह आहे. मी म्हणत होते की सुप्रीम कोर्टात जे 2 आदेश आम्हाला मिळालेले आहेत, कारण कोर्टाने आधी या मुद्द्यावरच्या याचिका म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, प्रकरण, हे निकालातच काढलं होतं, त्यांनी मान्य करून घेतलं नव्हतं, पण आमची याचिका त्यांनी दाखल करून घेतली शेवटी. आणि आम्ही हा प्रश्न विचारला की सुप्रीम कोर्टाची भूमिका काय असायला हवी इतक्या मोठ्या राष्ट्रीय समस्येच्या संदर्भामध्ये, आणि त्यासाठी बिहारच्या केस मधला एका जजमेंटचा आम्ही आधार घेतला आणि त्याचबरोबर श्रमिकांचे प्रश्न आणि आमच्या मागण्या पुढे ठेवल्या. तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो केस म्हणजे स्वयंप्रेरित केस दाखल केली आणि मग त्या केसमध्ये हस्तक्षेप अनेक महाराष्ट्रातल्याही संघटनांनी केला आणि अनेक वकील हे ऑफिसर्स ऑफ द कोर्ट मानले जातात, म्हणून कोर्टाच्या याचिकेमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे असं म्हणत इंदिरा जयसिंग, कपिल सिब्बल हे सर्व त्याच्यात उतरले दिग्गज. आमचे वकील ॲडव्होकेट संजय पारिक, सिनियर काउन्सिल. 28 मेलाच हा निर्णय दिला गेला की संपूर्ण श्रमिकांना मोफत पोहोचवलं पाहिजे, या राज्यांनी पाठवणारे आणि त्या राज्यांनी त्यांचं स्वागत करून त्यांना मुफ्त प्रवास दिला पाहिजे. तोपर्यंत लाखो लोक पैदल आणि लाखो लोक गाड्यांनी पोहोचले होते. हे दुर्दैव आहे आणि देशासाठी, समाजासाठी शर्म करावी अशा प्रकारचा हकीकत आहे. पण
पण सुप्रीम कोर्टाने आता जो दुसरा आदेश दिला आहे त्याच्यामधल्या दोनच गोष्टी मी महत्त्वाच्या सांगते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी एक हेल्प डेस्क आणि एक काउन्सिलिंग सेंटर सरकारने उभं करावं त्या राज्यामध्ये, आणि त्यामधून त्यांना सर्व राज्यातल्या श्रमिकांसाठी असलेल्या योजना आणि लाभ यांची पूर्ण जाहिरात करून अवगत करावे आणि त्यांना रोजगार कुठे मिळणार, परतलेल्या स्थलांतरित मजुरांना त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करावं, काउन्सिलिंग करावं इथपर्यंत सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पण अजूनही महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची सेंटर्स आणि हेल्प डेस्क ही उभी राहिलेत का याचा आपण विचार करावा. आम्हाला तरी काही असं दिसत नाही. दुसरं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की या सर्व श्रमिकांचा आता रेकॉर्ड निर्माण झाला पाहिजे आणि तो गावापासून सुरुवात करून निर्माण झाला पाहिजे. काही राज्यांमध्ये अशा प्रकारचा रेकॉर्ड करणं सुरू झालेलं आहे, परंतु त्याच्यासाठी जो फॉर्मॅट बनवला पाहिजे त्याच्यामध्ये ते कुठे रोजगाराला होते, त्यांची कुशलता स्किल काय आहेत हे सगळं घ्यायचं आहे सरकारने आपल्या ताब्यामध्ये आणि मग त्याच्या आधारावरती विकासाचं नियोजन करायचं. आमचं म्हणणं असं आहे की कोकणचा वादळग्रस्त असो की लॉकडाऊन ग्रस्त पूर्ण देशभरचा असो, जर रोजगार स्थानिक संसाधनांवर आधारित स्थानिक लोकांना रोजगाराची प्राथमिकता प्राधान्य देत जर निर्माण व्हायचा असेल तर गृहोद्योग ग्रामोद्योगापासून सुरुवात करावी लागेल, गांधींनाच आठवावं लागेल. नाहीतर मोठमोठे उद्योग, दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मॅग्नेटिक महाराष्ट्राची जाहिरात केली. मॅग्नेटिझम म्हणजे जादू नसते, आकर्षित होत असतील विदेशी गुंतवणूकदार, परंतु आपल्याला हवे आहे ते रोजगार निर्माण करणारं औद्योगिकरण. ते हे मोठमोठे विदेशी गुंतवणूकदार कधी आणणार नाही. ते मशिनीकरण आणतील, ते खाजगीकरण आणतील, ते वैश्वीकरण आणतील, परंतु रोजगाराची पर्वा न करता ते रोजगार संपवतील आणि साधनं त्यांच्या ताब्यामध्ये जातील. तर आदिवासींच्या ग्रामसभेपासून ते मराठवाड्याच्या गायरानावरती हक्क सांगणाऱ्या दलितापर्यंत कुणाला अधिकार मिळेल ते आपण सांगा. म्हणून आमचा आजही असा आग्रह आहे, जे महाराष्ट्राचं आजचं सरकार संवादशील आहे, संघटनांना विचारात घेणार आहे, समन्वय करणार आहे, त्यांनी पुढच्या रोजगार निर्माणच नाही तर विकासाच्या आराखड्याबद्दल सुद्धा आता चर्चा करावी आणि त्यात आम्हाला सगळ्यांना सहभागी करून घेणार असतील तर आमची तयारी. दुसरं म्हणजे सोलापूरमध्ये आता आम्ही सगळ्या संघटनांच्याकडून ऐकलं की इथे काय स्थिती आहे. त्याच्यामध्ये एक मोठा प्रश्न आहे अन्न सुरक्षेचा. शेवटी रोगाची प्रतिकार शक्ती सुद्धा जर माणसामध्ये निर्माण व्हायची असेल तर शुद्ध हवाई हवी आणि पुरेसं अन्नही हवं. आणि या देशातले 95% हे असुरक्षित कामगार हे आज बाजारात जाऊन 20 रुपये किलोचा गहू तर विकत घेऊ शकत नाही आणि ज्यांना रेशनच्या व्यवस्थेखाली अन्न सुरक्षा म्हणून 5 किलो गहू दिला जातो तो 10 दिवसाच्या वरती पुरत नाही. 5 किलो तांदूळ सुद्धा 10 दिवसाच्या वर पुरत नाही. अशा परिस्थितीमध्ये 15 किलो तांदूळ मिळणं किंवा गहू मिळणं हे आवश्यक आहे. पण त्याबरोबरच केवळ तांदूळ मिळाला आणि 2 घोषणा झाल्या एप्रिल मे जून बीपीएल आणि अंत्योदयच्या लाभार्थींसाठी. 5 किलो तांदूळ आणि 1 किलो चणा डाळ. ती चणा डाळ आजपर्यंत आली नाही आणि आता जे आले गेल्या महिन्यात किंवा या महिन्यामध्ये ती पुन्हा बिन राशन कार्ड धारकांसाठी आलेली आहे. परंतु एपीएल हा जो मधला गट आहे 8 रुपये आणि 12 रुपयांनी गहू आणि तांदूळ विकत घेणारा तो सुद्धा बेरोजगार झालेला आहे. तेव्हा द्यायचं तर सर्वांनाच 15 किलो तांदूळ आणि त्याच्याबरोबर डाळ आणि तेल मिरची सारख्या किमान गोष्टी द्यायला पाहिजेत. जिथे जे पिकतं ते रेशनशी जोडलं पाहिजे. कांदा कुठे टाकला जातोय, भाज्या कुठे शेतकऱ्यांनी रस्त्यावरती ओतून दिल्या. 2 रुपये किलोनी केळी विकली गेली मध्य प्रदेश आमच्या क्षेत्रात, ते महाराष्ट्राला लागूनच आहे. 2 रुपये किलोनी टोमॅटो विकले गेले पण गरीबाच्या तोंडात काही गेले नाही जोपर्यंत आम्ही उचलून वाटले नाही तोपर्यंत. तेव्हा रेशन व्यवस्था ही अशा प्रकारे स्थानिक उत्पन्नाशी आणि उत्पादकाशी ग्राहकाला जोडून देणारी असली पाहिजे
आणि ती महिनाभर अन्न पुरेल अशी असली पाहिजे आणि सर्वांसाठी खुली असली पाहिजे. धनिक माणूस रांगेत उभं राहून रेशन घ्यायला येणार नाही याची आम्ही गॅरंटी देऊ इच्छितो. या सोलापूरमध्ये मात्र आम्ही बायकांच्याकडून अतिशय खोलात जाऊन ऐकलं, अनेक नावं घेतली, दुकानदारांचे नंबर्स घेतले आणि असं आढळलेलं आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. आणि या भ्रष्टाचाराला ऑनलाईन साथ दिली जाते. कारण अनेकांनी ऑनलाईनसाठी अर्ज केलेले असताना त्यांना महिने नव्हे अनेक वर्षांपासून सुद्धा अजून रांगेतच उभं राहावं लागतंय, रेशन मिळत नाहीये. त्या ऑनलाईनच्या रांगेमध्ये त्यांना उत्तर मिळालेलं नाही. आणि ज्यांच्या राशन कार्डावरती 15 व्यक्तींची नोंद असेल त्यांना 10 व्यक्तींचं राशन देणं हा कुठला काळा कारभार. कलेक्टरांना आणि आयुक्तांना आणि मंत्र्यांना आमचं आवाहन आहे की त्यांनी हे तत्काळ थांबवावं आणि आजच्या परिस्थितीमध्ये अन्न सुरक्षा तत्काळ मिळवून द्यावी, खास करून बायकांच्या अकाउंट ज्यांना जनधन योजनेच्या अकाउंटमध्ये सुद्धा 500 रुपये मिळालेले नाहीत. का मिळाले नाहीत ते बायकांना माहिती नाही. सुनेला मिळाले, सासूला नाही, जरी ती वेगळी राहत असली तरी हे बिस्मिल्ला बहननी आम्हाला सांगितलं. तेव्हा जे दुकानदार अशा प्रकारचा व्यवहार करतात आणि त्यांना 1 किलो डाळ सुद्धा देता देत नाही आणि जी डाळ आलेली आहे ती डाळ अर्धा तास शिजवावी लागते, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या लिस्ट सरकारला सादर झालेल्या आहेत त्या लिस्टची दखल घेऊन जी आंबेडकर नगरची लिस्ट आहे उदाहरणार्थ, जिथे आम्ही गेलो होतो, 1000 लोकांची नावं नगरसेविकाच्या मार्फत गेली असताना जर त्याची दखल घेतली जाणार नसेल, आज नसेल तर ती केव्हा घेतली जाणार, हा बायकांचा प्रश्न योग्य आहे. मी त्याच्या पुढे जाऊन एवढंच म्हणेन की सोलापूर सारख्या जिथे कापड गिरण्या बंद झाल्या, जिथे आज कुठेतरी विडी कामगारांचे जर उद्योग छोटे मोठे सुरू झाले तरी सुद्धा पानपट्ट्या बंद आहेत. इथे जर नाविकाचं दुकान खोललं तरी लोकांना क्रयशक्ती नाही. कुठे साधनं नाहीयेत म्हणून उद्योग अर्धे अधुरे चालणार. पॉवर लूम्स खोलले तरी कापूस उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी संपूर्ण वाहन व्यवस्था कोलमडलेली असताना कसं होईल त्याचा विचार केला पाहिजे. हे जे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा 95% लोकांना रोजगार देणारं अर्थचक्र आहे त्याला प्रथम ताकद दिली पाहिजे आणि त्यासाठी क्रयशक्ती सुद्धा विक्रयशक्ती बरोबर वाढायला पाहिजे. म्हणून प्रत्येक श्रमिकाला जो टॅक्स पेअर नाही आहे अशा प्रत्येकाला निदान 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये घातलेच पाहिजेत. ही जन आंदोलनाची एकतेची मागणी आहे आणि म्हणून ती पुन्हा मराठवाड्यात सुद्धा उठणं आवश्यक आहे. दुसरं की रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना राबवायला सरकारने सुरुवात केली याचं आम्ही स्वागत करतो. परंतु त्या योजनेमध्ये खाजगी शेतकऱ्याच्या शेतावरचं काम असो की कोकणातल्या वादळग्रस्ताचं शेत आणि बागायत साफ करण्याचं किंवा स्वतःचं घर छप्पर उडून गेलं अशा अवस्थेमध्ये पावसा पाण्यात मुलं असताना ते साकारण्याचं काम असो, हे सर्व कामं रोजगार हमीखाली सामील करून घेतली पाहिजेत आणि त्याच्यासाठी तो फंड वापरला पाहिजे. त्याच्याऐवजी मोठमोठ्या उद्योगांकडे जर सरकार परत वळलं तर रोजगार निर्माण होणार नाही आणि पुन्हा तेच स्थलांतरित मजुरांचं दुष्टचक्र चालू आहे. शेवटचं म्हणणं आमचं एवढंच आहे की महाराष्ट्र सरकारने जो संवाद सुरू केलेला आहे तो प्रत्येक जिल्ह्यापासून राज्यापर्यंत झाला पाहिजे. सगळ्या संघटना आपली आवेदनं घेऊन जाणार, पुन्हा पुन्हा मागण्या करणार आणि त्याला तोंडाला पानं पुसणार, असं चित्र बदलायला काही हरकत नाही. जसं आमच्याशी नीलमताई गोरेंनी मध्यस्थी केली, चर्चा झाली, तेव्हापासून आम्ही महाराष्ट्रात आल्यानंतर जिथे जिथे हस्तक्षेप केला, कालचीच गोष्ट सांगते, छत्तीसगडच्या बंगालच्या उरलेल्या मजुरांनी ठाण्यामध्ये शेवटी कंटाळून ट्रेनची तिकीटं काढली. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मोफत पोहोचवायचे. ट्रेन्स आता सुद्धा मागितली राज्याने तर 24 तासामध्ये केंद्राला देण्याचा आदेश आहे. केंद्राने खूप राजकारण केलं रेल्वे न देऊ, परंतु आता त्यांना राजकारण खेळता येणार नाही आणि अजूनही श्रमिक बाकी आहे. महाराष्ट्र स्वतःच सांगते सुप्रीम कोर्टामध्ये ते 38,000 म्हणाले, आम्ही म्हटलं 50,000च्या वरती आहे. तर उद्या झारखंडची ट्रेन पुण्याहून काढायला आमच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून भाग पाडला. बसेस 12 बसेस छत्तीसगडच्या बॉर्डरवर लावण्याचं काम युवराज सारख्या कार्यकर्त्यांनी संवाद करून केलेलं आहे.
तर हे सगळं पुढे जायचं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने. ठाण्याच्या कलेक्टरनं आम्ही आदेश दाखवून दिल्यानंतर त्यांनी त्या बंगालच्या लोकांच्या तिकिटाचे पैसे आज त्यांच्या बँक अकाउंटमध्ये परत रद्द केले. ते होणं शक्य आहे. तेव्हा अशा प्रकारे एक संवाद सेतू निर्माण झाला पाहिजे. तो महाराष्ट्रात नाही झाला तर मग कुठे होणार? आणि काँग्रेसचं किंवा आधीचं सरकार होतं ते सतत संवाद करायचं, सगळ्या मागण्या मानू न मानू जे आहे ते होतं, परंतु चर्चा तर करायचं. अगदी संघर्ष केला तरी आम्ही आतमध्ये जाऊन चर्चा करत होतो. ते फडणवीसांच्या काळामध्ये पूर्णतः बंद झाले. आता पुन्हा या सरकारने उदारता दाखवून संवादशीलता दाखवली पाहिजे. त्यातून एक विचारशीलता निर्माण होईल, विविध पर्याय समोर येतील आणि मग मार्ग काढतील. आज देशाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे. आरोग्य व्यवस्था सुद्धा कोलमडलेली आपल्या डोळ्यासमोर आलेली आहे. सोलापूरमध्ये आम्ही ऐकलं प्रायव्हेट हॉस्पिटल्स एकतर नकार देतात नाहीतर लुटतात. याच्या मधला जो मार्ग आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा सरकारने एक प्रकारे त्यांचं राष्ट्रीयकरण करून त्यांना कामाला लावलं पाहिजे आणि प्रत्येक गरीबाच्याकडे ती जीवनदायी योजना असली पाहिजे आणि तिचा वापर सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये सुरू केलं पाहिजे. आयुष्यमान कार्डाचा सुद्धा वापर सगळीकडे व्हायला पाहिजे. हे जर महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा आयुष्यमान कार्ड हे सगळं वापरलं गेलं पाहिजे. पण आज आपलं चित्र असं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये जिथे सरकारने काही ना काहीतरी सहाय्य केलं असेल तिथे 10% बेड्स तरी श्रमिकांसाठी गरिबांसाठी मोफत ठेवायचे असतात, ते सुद्धा होत नाही. जसं शाळांमध्ये 25% जागा गरिबांच्या मुलांसाठी ठेवायच्या आहेत, परंतु ते सुद्धा होत नाही. शिक्षणाचाही बोजवारा उडतो आहे. लॉकडाऊनमुळेच नाही, सगळ्या ऍप्समुळे आणि ऑनलाईन शिक्षण केल्यामुळे. बंगालमध्ये एकदा परिस्थिती अशी निर्माण झाली होती की मुलांनी आत्महत्या एक साथ सुरू केल्या होत्या. आम्हाला अशी भीती वाटते की माणूस घडवण्याचं कार्य करणारं जे शिक्षण आणि शिक्षण शास्त्र हे बाजूला पडलं जाईल आणि ऑनलाईनच्या प्रकारामध्ये एकटेपण भोगेल एक एक विद्यार्थी. त्याचा फेस टू फेस संवाद जो व्हायला पाहिजे बुजुर्गांशी, शिक्षकांशी, पालकांशी, तोही तुटला जाईल. आणि या ऑनलाईन मध्ये जी माहिती मिळेल ती माहिती खरोखर क्वालिटेटिव्ह असणार नाही, ती क्वांटिटेटिव्हच अधिक असू शकेल असं आम्हाला चित्र दिसतंय. आणि त्यामुळे आमची तर इच्छा आहे की महाराष्ट्रासारख्या राज्याने यावरती प्रश्नचिन्ह उठवलं पाहिजे. कारण यामध्ये शेवटी जिओ सारखी कंपनी असो की आणखी गुगल यांचा भरपूर फायदा होणार आहे आणि होतो आहे, झालाही आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक करार मदार झालेले आहेत, विश्व बँकेशी झालेले आहेत, एशिया विकास बँकेशी झालेले आहेत. 35,000 कोटींचं कर्ज हे कोरोनाग्रस्तांसाठी म्हणून दिल्ली सरकारने केंद्र सरकारने घेतलेलं आहे एकट्या विश्व बँकेकडून. आणि 9 असे करार झालेले आहेत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांकडून. पण याच्या पारदर्शितेच्या अभावामुळे, जबाबदेहीच्या अभावामुळे आपल्याकडे डेटाही नाही संपूर्ण. आमच्याकडे आहे, परंतु हे सर्व फंडिंगचं प्रकरण आणि प्रॉफिट मुनाफाखोरीचं प्रकरण पुढे जात असताना गरीब मात्र जगण्याचा अधिकार सुद्धा हरवून नसतो आहे. हे चित्र बदललं पाहिजे. त्यासाठी संघटनांनी एकत्रित येऊन स्वतःला लॉकडाऊन करून केवळ न घेता खुलेपणाने आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. जे सोशल मीडियावर खूप येत आहे, परंतु जनशक्ती एकत्रित करणं लॉकडाऊनच्या काळात संभव नाही हे आम्ही समजू शकतो. आपल्यालाही सगळं भोगायचं आहे आणि त्याचा प्रतिकार करायचा आहे, परंतु त्याचबरोबर सरकारने जनतेशी संवादातून निदान जनतेचं मत अजमावणं, संघटनांचे संवाद करून मार्ग काढणं हे तरी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. पण लॉकडाऊन नंतर काय होते थांबतो थोडंसं दीर्घच बोलणं झालं. आपल्याला आम्ही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही आदेश देतो. एक 25-28 मेचे जे आदेश आहेत ते पत्रकाच्या रूपाने आम्ही काढलेले ते देतो. आणि जे 5 जूनचे आदेश आहेत ते हिंदीमध्ये आपल्या व्हॉट्सअपवरती यशवंत देतो.